नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण बघणार आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचा क्वेश्चन पेपर, जो की 2022-23 भरतीमध्ये विचारलेला आहे, जे की 17,000ची भरती होती। त्यामध्ये विचारलेला क्वेश्चन पेपर आहे पोलीस शिपाई पदासाठी। तर चला, चाचणीचा कालावधी, पोलीस चाचणीचा कालावधी होता पेपरचा 90 मिनिटे, एकूण 100 प्रश्न होते आणि एकूण गुण होते 100। या ठिकाणी काही उमेदवाराच्या सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही वाचू शकता। हे वाचून घ्या तुम्ही, काय काय सूचना दिलेल्या आहे। आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त GKचे क्वेश्चन बघणार आहोत, जे की इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त, कारण की मॅथ झालं, मॅथ, बुद्धिमत्ता, रिजनिंग, मॅथ, रिजनिंग आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी राहतं। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये GK पुणे ग्रामीणमध्ये 25 क्वेश्चन विचारलेले आहे, त्याचाच आज आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। तर त्याचा तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। पहिला प्रश्न आहे तुमच्या सर्व, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतात। काय म्हणतात त्याला? शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतात। समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 2 नंबरचा, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए आहे सममूल्यभार, ऑप्शन बी रेणुभार, ऑप्शन सी अणुभार, ऑप्शन डी आहे प्रोटॉन। त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सममूल्यभार। समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, ध्वनी तरंगाचे प्रसारण मधून होत नाही। ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? तर ध्वनी तरंगाचे प्रसारण आहे ते याच्यामधून, यानी की निर्वातमधून होत नाही, व्हॅक्यूममधून होत नाही। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी। समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 4 नंबरचा प्रश्न आहे समोरील, रिकामी जागा हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो। 24 डिसेंबर, 15 मार्च, 1 जुलै, 10 डिसेंबर। तर याचं बरोबर उत्तर होणार आहे 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो। फास्ट मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जागतिक महिला दिवस। 5 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक आहे? सार्वत्रिक रक्तगट सांगायचा आहे, ए हे AB, O AB AB। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी O। हा सर्वदाता, आणि की सर्वांना तो रक्त देऊ शकतो O गटावाला व्यक्ती, आणि सर्वांचं रक्त घेऊ शकतो तो म्हणजे AB वाला, पण सार्वत्रिक रक्तदाता आहे O रक्तगट। तर त्याच्यात विचारलं O निगेटिव्ह का O पॉझिटिव्ह? सांगायचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पटकन, O निगेटिव्ह का O पॉझिटिव्ह? त्याचं बरोबर उत्तर आहे O पॉझिटिव्ह। नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासाठी, ChatGPTचा संबंध कशाशी आहे? गुगल मॅपशी, ईमेलशी, आर्टिफिशियल AI आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं बरोबर आहे AI, यानी की आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे ChatGPT। कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पु ल देशपांडेचं आहे, यशवंतराव चव्हाण, गोविंद पानसरे, प्रकाश आमटे। तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे यशवंतराव चव्हाण यांचं आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, IMP करून ठेवायला विचारला जाऊ शकतो, IMP करून ठेवाया प्रश्नाला। नेक्स्ट प्रश्न आहे, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅक ही व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली। ही व्हॅक्सिन कोणत्या आजाराशी संबंधित आहे? जी रोटाव्हॅक नावाची व्हॅक्सिन आहे ही कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी, यानी की डायरिया या आजाराशी संबंधित आहे रोटाव्हॅक व्हॅक्सिन। समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, समुद्राची खोली रिकाम जागा या परिमाणात मोजले जाते। कोणत्या परिमाणात मोजले जाते? मिलमध्ये मोजले जाते, नॉटिकल मिल या फॅथम या यार्ड। लवकर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये। हे 2 ऑप्शन तर नाहीच राहणार, हे 2 ऑप्शन कटून जातील, राहिलं आता ह्या 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असाल तर याचं समुद्राची खोली मोजली जाते फॅथम। समोरचा प्रश्न आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, तो आहे 10 नंबरचा प्रश्न आहे, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये रिकामी जागा याचा वापर केला जातो। कशाचा वापर केला जातो? सिल्वर क्लोराईडचा, सोडियम नायट्रेटचा, सिल्वर नायट्रेटचा, पोटॅशियम नायट्रेटचा। लवकर उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये फास्टमध्ये। तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिल्वर नायट्रेट। कधी कधी याचं रेणुसूत्र पण विचारलं जातं, तर सिल्वर नायट्रेटचं रेणुसूत्र आहे, लवकर सांगा मला, सिल्वर यानी की चांदी। चांदीचं काय होईल मग? चांदीचं होईल Ag, आणि नायट्रेटचे NO3, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट। काय सूत्र आहे? सिल्वर नायट्रेटचं सूत्र आहे, जे की आपण बोटाला लावतो मतदानाची शाई, तिच्यात सिल्वर नायट्रेट हा घटक राहतो। समोरचा 11 नंबरचा प्रश्न आहे, नाशिक येथील शिलालेखात
रिकामी जागा या सातवन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तो यत्पित वाहन असा केलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख केलेला आहे नाशिक येथील शिलालेखात. समोरचा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म रिकामी जागा या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? कुशीनगरला झाला होता, सारनाथला झाला होता, का लुंबिनीला झाला होता, का पाटलीपुत्राचा? तर याचं बरोबर उत्तर आहे लुंबिनी. पर कमेंट बॉक्समध्ये मला याचं एक उत्तर सांगा की लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे. लवकर फास्टमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन द्या तुम्ही. श्रीलंका, नेपाळ, भूतान, लवकर सांगायचं आहे, आणि भारत. हे चारपैकी कोणत्या देशात यानी की गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे हे सांगायचं आहे. त्याचबरोबर सारनाथ ह्या ठिकाणी गौतम बुद्धांना आपला पहिला उपदेश दिला आणि कुशीनगर ह्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं, म्हणजेच गौतम बुद्ध या ठिकाणी मृत्यू पावली होती. समोरचा प्रश्न आहे 13 नंबरचा प्रश्न आहे मुघल बादशाह हुमायूनचा पराभव रिकामी जागा याने केला. मुघल बादशाह हुमायूनचा पराभव कोणी केला? ऑप्शन ए इब्राहिम लोदीने केला, शेरशाह सूरीने केला, बाबरने केला, अकबरने केला. तर याचं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शेरशाह सूर याने मुघल बादशाह हुमायूनचा पराभव केला. समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 14 नंबरचा. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? यानी की बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला, तर तो कायदा कोणता होता? तर तो कायदा होता ऑप्शन नंबर डी 1833चा चार्टर ॲक्ट. विचारू शकते कोणता कायदा आहे, तर ध्यानात ठेवायचं 1833च्या चार्टर ॲक्टनुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. समोरचा क्वेश्चन आपले फक्त आता किती प्रश्न राहिले? 14 प्रश्न झाले आपले. 15व्या प्रश्नावर आलो आपण. समाजवादी धर्मनिरपेक्ष यानी की समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट केले. कशाद्वारे? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द सामील केलेले आहे? ऑप्शन ए 41वी घटनादुरुस्ती, ऑप्शन बी 44वी घटनादुरुस्ती, ऑप्शन सी 46वी घटनादुरुस्ती, ऑप्शन डी 42वी घटनादुरुस्ती. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 42वी घटनादुरुस्तीनुसार समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि परत एक शब्द जोडलेला आहे अखंडता म्हणते त्याला. अखंडता म्हणजे टोटल 3 शब्द 42वी घटनादुरुस्तीनुसार जोडले गेलेले आहे. यासाठी कोणता खटला होता? खटला होता केशवानंद भारती खटला. समोरचा 16 नंबरचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याचा पदावधी म्हणजे पदाचा अवधी किती असतो, म्हणजे त्यांचा कार्यकाल किती असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. तर याचं बरोबर उत्तर आहे 6 वर्ष यांचा कालावधी राहतो UPSCच्या अध्यक्षाचा. UPSCचा लॉंग फॉर्म सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. UPSCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर UPSCचा लॉंग फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. समोरचा 17 नंबरचा प्रश्न आहे अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? अखिल भारतीय विचारला आहे प्रश्न, नीट वाचा बरं का. अखिल भारतीय विचारला. लॉर्ड मॅकॉले, लॉर्ड कॉर्नवॅलिस, BR आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून संबोधले जाते. समोरचा प्रश्न आहे 18 नंबरचा मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? मराठी ऋतूचा योग्य सलग क्रम सांगायचा आहे. वसंत, ग्रीष्म, शरद, हेमंत, शिशिर, शरद, हेमंत, शिशिर, वर्षा, वसंत, ग्रीष्म. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पहिला वर्षा यानी की पावसाळा, त्यानंतर वसंत थंडी यानी की हिवाळा, नंतर ग्रीष्म यानी की उन्हाळा. हा त्याचा योग्य क्रम आहे. समोरचा प्रश्न आहे 19 नंबरचा. 19 नंबर देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर लवकर उत्तर द्यायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? अमित शहा, सुभाष कश्यप, NK सिंह आणि रामनाथ कोविंद. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली देशात एक देश एक निवडणूक ही समिती नेमण्यात यानी की समिती स्थापन करण्यात आली. शेवटचे 5 प्रश्न राहिलेले. 20 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे? पहिले विचारलं आहे, त्यामुळं हा क्वेश्चन तुमच्यासाठी IMP होऊ शकतो. येणारे जी भरती येणार आहे 9,000 जागेची, त्यामध्ये पण हा प्रश्न रिपीट होण्याची खूप जादा चान्सेस आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे चंदीगड ह्या ठिकाणी देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्राचे विशेष बुक लॉन्च केलेले आहे? द कॉमिक बुक कोणत्या पात्राचे? यानी की कॉमिक बुक हे एक
ते विशेष बुक लॉन्च केलेलं आहे। तर यामध्ये कोण कोण सहभागी होते या प्रक्रियेमध्ये? यामध्ये चाची चौधरी, साबू, बिल्लू आणि ए अँड बी। तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, ए अँड बी, म्हणजे चाची चौधरी सामील आहे आणि साबू पण, हे दोघं जण या प्रक्रियेत, कॉमिक बुक या प्रक्रियेत सामील आहे। 22 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, जानेवारी 2023मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परिषद पार पडली? IMP क्वेश्चन आहे, परत IMP। फक्त त्या ठिकाणी काय विचारणार आहात? 2024चं विचारण, 2024ची विचारण, तर ती तुम्ही करंटची करून ठेवायची। तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे नागपूर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 108वी परिषद पार पडली। 23 नंबरचा प्रश्न आहे, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कोणती योजना आहे? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी, दरी कोण्णूर सांगली या ठिकाणी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प यानी की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आला आहे, दरी कोण्णूर सांगली। समोरचा प्रश्न आहे, लोणार सरोवर जे की जगप्रसिद्ध सरोवर आहे, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? MH28। त्याचबरोबर जालना जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? MH21। ध्यान ठेवायचं, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की पुण्याचा RTO क्रमांक काय? लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर बनलेले आहे बेसाल्ट खडकापासून। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचा बहुतांश भाग जो आहे तो बेसाल्ट खडकापासूनच बनलेला आहे। लोणार सरोवर बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कासार घाट। समोरचा प्रश्न आहे, कासार घाटाचंच दुसरं नाव म्हणजे कासार घाट म्हणजेच काय? म्हणजे कासार घाटाचं दुसरं नाव सांगायचं आहे, बोर घाट आहे का, थळघाट आहे का, फोंडा घाट आहे का, माळशेज घाट आहे का, सांगायचं आहे। तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 बी, यानी की थळघाट हेच कासार घाटाचं दुसरं नाव आहे। बोरघाट कशाला जोडतो मला एक पर्याय हे सांगतो मी तुम्हाला, पुणे आणि मुंबई याच्या मधात आहे, पुणे आणि मुंबईच्या मधात आहे बोरघाट। कोणता घाट आहे? बोरघाट। तर मला सांगायचं आहे फोंडा घाट कशाला जोडतो? फोंडा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो, यानी की जिल्ह्यांना जोडतो, हे सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कृपया व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक मस्तपैकी तुम्हाला कमेंट करा, तुम्ही एक कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा। काय करा? सबस्क्राईब करा, जेणेकरून कसं आहे मला समोरचा व्हिडिओ टाकण्यासाठी एक मोटिवेशन भेटते सबस्क्राईब केल्यानंतर। तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।